A very charming morning to all of you. Welcome back. And now we are going to see or study about a very interesting topic, that is a blood coagulation, okay, or blood clotting. What is this actually? What is the clotting process? First of all, we must know what is the bleeding process. Okay, what is the meaning of bleeding? Bleeding is what? Yes, when blood comes out due to some due to some injury, not energy. That is what bleeding process means. What, beta? Suppose for example, this is my hand and you know what? इथे काहीतरी लागलंय, कट झालंय. ओके, इथे कट झालंय. तर बाहेरचा टिश्यू कट झालेला आहे. डायरेक्ट इथे ब्लड वेसल आहे? नाही. लक्ष द्या मी काय सांगते. What I want to tell you, this is what skin, epidermis. Below that, dermis is there, muscles are there, blood vessels are there, then first last मध्ये bones आहे. Okay. सो द थिंग इज अ बेटा की सपोज जर मी कट घेतला तर कट घेतल्यावर आधी काय कट होणार आहे? एपिडर्मिस, डर्मिस है ना, ते सगळे कट होतात. अँड यू नो वॉट, मग ब्लड वेसल्स कट होत आहे. सो एनी हाउ वेन द ब्लड वेसल्स यू नो दे आर कट डाउन, सो एट दैट टाइम येस ते रप्चर होता है. एट दैट टाइम ब्लीडिंग ऑकर्स, ब्लड कम्स आउट, है कि नहीं? सो दैट इज व्हाट ब्लीडिंग. ओके, now second thing, how much total blood is present in human beings, adult human being, normal? 5 liters. How much? 5 liters of blood is present. ठीक है. Next thing, suppose a bit, if we are the normal person, लक्षात घ्या, if we are the normal person, healthy person, we are not having that particular disease related with the blood, you know, at that time when we get injured and the blood is coming out, so does that bleeding process, it continues or it stops after some time? So what do you think, beta? जी ब्लीडिंग प्रोसेस असते तर ती स्टॉप होणार आहे थोड्या वेळाने, का मग ते कंटिन्यू ब्लड येतच असं येतच असतं? नाही होत असं. जर आपण नॉर्मल असणार आहे तर हेल्दी असो, ॲट दॅट टाइम थोडं जरी आपल्याला इंजुरी झाली, आता डिपेंड करतं की इंजुरी किती डीप आहे, किती बिग आहे. छोटेसे पिंपलची इंजुरी असेल, ती इंजुरी नाही आहे, पिंपल असेल सपोज, ते आपण फोडला तर येस थोडंसं ब्लड बाहेर येतं अँड आफ्टर दॅट यू कॅन सी की त्या पिंपलवरती तिथे ना असं यू नो वॉट, प्रत्येकाला पिंपल आलेलं असेल. सो तिथे ॲक्च्युली तुम्ही जर हात लावला असेल तर एक असं स्टिकी सबस्टॅन्स अँड यू नो वॉट असं थोडंसं ब्लॅकिश है ना, ते तसं सबस्टॅन्स येतो है ना. अँड आफ्टर दॅट मग ते ड्राय होतं, देन तिथे जे ते एकदम क्रस्ट फॉर्म होतं, ड्राय होतं. मग त्या व्हॉट इज दॅट ॲक्च्युली? हे जे स्टिकी सबस्टॅन्स जो फॉर्म होतो, विच इज ॲक्च्युली द सेमी सॉलिड फॉर्म, अँड बिकॉज ऑफ दॅट फॉर्मेशन द ब्लीडिंग प्रोसेस इट हॅज स्टॉप्ड. व्हॉट इज दॅट ॲक्च्युली? जो फॉर्म होता ना, जो स्टिकी सब्सटेंस, what is that? That is actually coagulum. Please pay attention. For NEET students also, I will write it. कोयाग्युलम नीटच्या स्टुडंट्सला खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. बघा, कोयाग्युलम जो फॉर्म होतो ना बेटा, और क्लॉट, और व्हॉट, क्लॉट. जो स्टिकी सबस्टन्स, मी पिंपल्सचं एक्झाम्पल दिलं, तिथे ते फॉर्म होतं स्टिकी आणि नंतर ते ड्राय होतं, दॅट इज अ क्लॉट और कोयाग्युलम. ठीक है. And the process of formation of the coagulum or clot is known as coagulation or what, or clotting. Got it? जर प्रोसेस घेतली तर कोयाग्युलेशन और क्लॉटिंग, आणि जो क्लॉट फॉर्म झालाय तर तो क्लॉट किंवा कोयाग्युलम आहे. मी हे का म्हटलं माहिती आहे? बिकॉज नीटमध्ये एक क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये इथे आपण कन्फ्यूज होतो, एनसीईआरटी मध्ये आहे ते. ओके, ठीक आहे. सो एकदम सिंपल आहे. सो ॲक्च्युली बिकॉज ऑफ दिस कोयाग्युलम और कोयाग्युलेशन प्रोसेस ॲक्च्युली ब्लीडिंग स्टॉप्स अँड यु नो आपल्याकडे फक्त 5 लिटर्स ऑफ ब्लड आहे. सो ते सगळ्याच्या सगळं जे तर ते यु नो ते ब्लीडिंग झाल्यावर सगळं वाया जात नाही. इट कॅन बी सेव्ड. ओके. सेकंड थिंग बेटा, आता मी बोलतानाच बोलले ते, इफ वी आर हेल्दी, वाय आय सेड दॅट वी आर हेल्दी, अँड आय सेड की आपल्याला तो पर्टिक्युलर डिसीज झालेला नसेल तर कुठला पर्टिक्युलर डिसीज असेल, दॅट इज हिमोफिलिया.
ॲक्च्युली अबाउट द हिमोफिलिया वी विल कम टू नो. नंतर तुम्हाला लक्षात येईल. बट प्लीज राईट डाऊन हिअर व्हॉट इज हिमोफिलिया. इट इज नोन ॲज ब्लीडर्स डिसीज. What it is? It is bleeders disease. हिमोफिलिया म्हणजे जिथे क्लॉटिंग फॅक्टर्स डेफिशियंट असतात बेटा. व्हॉट आर क्लॉटिंग फॅक्टर्स? चलो आता वर्ड आलाच आहे तर सांगते. क्लॉटिंग फॅक्टर्स, ॲज द नेम सजेस्ट, these are the factors which are helpful for coagulation or clotting. हे असे ब्लडमध्ये प्रेझेंट फॅक्टर्स आहे. टोटल बरं मी ते सांगेल इकडे. सो असे फॅक्टर्स आहे जे नेसेसरी असतात फॉर वॉट? द क्लॉटिंग. सो म्हणून क्लॉटिंग फॅक्टर्स. But beta, in hemophilia, which is known as bleeder's disease, in that disease, actually these clotting factors, they are decreased or deficient, and that is why hemophilic patient मध्ये जर इंजुरी झाली तर जो क्लॉटिंग टाइम असतो 2 to 8 मिनिट्सचा, क्लॉटिंग टाइम किती आहे? 2 to 8 मिनिट्स हा नॉर्मल आहे. नॉर्मल क्लॉटिंग टाइम आहे टेस. ठीक आहे, नॉर्मल क्लॉटिंग टाइम म्हणजे जर आपण नॉर्मल असणार आहे, आपल्याला इंजुरी झाली तर 2 to 8 मिनिट्स, विदिन 2 to 8 मिनिट्स इट विल गेट क्लॉटेड. ठीक आहे, तर ते बंद होऊन जाईल, क्लॉटिंग होऊन जाईल 2 to 8 मिनिट्समध्ये. बट हिमोफिलिया पेशंटचं असं असतं बेटा की ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ क्लॉटिंग फॅक्टर्स, सो क्लॉटिंग प्रोसेस इट टेक्स अ लॉंग टाइम. खूप मोठा पिरियड त्याला लागणार आहे. अँड दॅन ओनली इट गेट्स कोॲग्युलेटेड असं असतं. सो म्हणून त्याच्यामध्ये ब्लीडिंग प्रोसेस खूप होत असते. सो ब्लीडर्स डिसीज आहे. हिमोफिलिक पेशंट खूप त्यांना सांभाळायचं असतं. प्लीज राईट डाऊन हिमोफिलिया इज ऑल्सो नोन ॲज रॉयल्स डिसीज. हे पुन्हा येणार आहे बेटा, बट दॅन ऑल्सो राईट डाऊन इट इज रॉयल्स डिसीज. रॉयल्स डिसीज रॉयल खानदानीत लोकांना झालेला होता हा डिसीज. इंडियामध्ये नाही, आउट ऑफ इंडिया, फॉरेनमध्ये जे रॉयल राजे महाराजचे लोक होते तर त्यांच्यामध्ये हे डिसीज खूप जास्त होता. सो इट इज नोन ॲज अ रॉयल्स डिसीज. ओके, सो दिस वॉज ऑल ॲक्च्युअली जस्ट टू की तुम्हाला एक सांगण्यासाठी की व्हॉट एक्झॅक्टली इज क्लॉटिंग. सो आय गेस तुम्हाला लक्षात आलं असेल क्लॉटिंग काय. आता एक सांगू. से इथे एक दिलेलं आहे. येस, दिस इज द MCQ, फर्स्ट MCQ. Clotting or coagulation is the process of converting the liquid blood into a solid form or semi-solid form. झालं clot. Okay, very important. This process may be initiated by, yes बेटा, actually two types असणार आहे. एक intrinsic process असते or another it is extrinsic process. ठीक आहे, क्लॉटिंगला आपण दोन टाइप्स मध्ये घेत असतो. क्लॉटिंग दोन टाइप होऊ शकते, एक इंट्रिन्सिक प्रोसेसच्या थ्रू और एक्सट्रिन्सिक प्रोसेसच्या थ्रू. व्हॉट डज इट मीन बेटा? इंट्रिन्सिक प्रोसेस, एक्सट्रिन्सिक प्रोसेस मीन्स व्हॉट? इंट्रिन्सिक मीन्स इनसाइड, एक्सट्रिन्सिक मीन्स आउटसाइड. नॉर्मल दिल्या. What is this? Actually, this process may be initiated by contact of blood with any foreign surface. और सिंपलचं आपण घेणार आहे की जर सपोज ब्लड वेसल आहे, हां सिंपल याचं सांगते. सपोज इफ दिस इज द ब्लड वेसल and if suppose this blood vessel, if directly it gets injured due to foreign substance, foreign surface, foreign substance, त्याच्यामुळे डायरेक्टली सपोज ब्लेड कट केलेले आपण, डायरेक्टली ही जर ब्लड वेसल कट झाली असेल तर जी पाथ असणार आहे कोॲग्युलेशनचा दॅट विल बी इंट्रिन्सिक पाथवे. मागे एक फिगर दिलेली, तिच्यामध्ये सगळं काही आपल्याला क्लिअर करता येईल. दुसरं दे आर सेइंग बेटा विथ डॅमेज्ड टिश्यू. विथ डॅमेज टिश्यू एक्सट्रिन्सिक प्रोसेस मीन्स बेटा की सपोज आता की डायरेक्टली ब्लड वेसल्स आहे, ठीक आहे ते पण आहे, बट सपोज जर फॉर एक्झाम्पल आधी टिश्यू कट झालेला आहे, टिश्यू कट होऊन मग जे टिश्यू कट होताना मग टिश्यूचं जो कॉन्टॅक्ट, डॅमेज टिश्यूचं झालंय त्याचा जो कॉन्टॅक्ट त्या ब्लड वेसल्सशी आला असेल तर त्याला जे येतं त्यावेळेस येणारे एक्सट्रिन्सिक प्रोसेस और एक्सट्रिन्सिक पाथवे. ओके, हे अजून पुढे मागे जी फिगर आहे तिच्यामध्ये ते लक्षात येईल. Further, intrinsic and extrinsic processes involve interaction of various substances. Yes, about the clotting factors now I will tell you. You know what, beta? For coagulation of blood, we require clotting factors. What we require? Clotting factors we require.
We are having a separate lecture for clotting factors. These clotting factors actually they are total 12. 1 to 13. ठीक आहे, कसं घ्यायचंय? How many they are? Total 12 are there, 1 to 13. Now you will say, madam, 1 to 13 कसं? 1 to 12 it should be. But beta, the sixth number factor, it is actually inactive, or you can say not inactive, but not in use, you can say. Not inactive, but not used. सिक्स वाला यूज नाही होत आहे. सो म्हणून 6 स्किप करा. बाकी किती जातात मग पुढचे टोटल जे तर आपल्याला ते घ्यायचे आहेत. Okay, so total 12 clotting factors are there, and sixth one it is yes, sixth one it is actually not involved. Okay, further just a minute. I will show you one thing. बेटा एक सांगते. Heparin असतं. What is heparin? Heparin. Heparin is anticoagulant. Please लिहून घ्या, हे खूप important आहे. Heparin. What is heparin? Heparin is anticoagulant. Anticoagulant. What is the meaning of anticoagulant? Anticoagulant means बेटा ही जी blood vessel है, imagine करा, inside the body the many blood vessels are there. ठीक है, कुठेच काही इंजुरी नाही आहे, nothing is there, and we know बेटा inside the blood vessel what is flowing? काय फ्लो होता है? ब्लड फ्लो होता है. बराबर. तुम्हाला माहिती आहे बेटा की, और यू कैन ऑल्सो इमॅजिन की वेन दिस ब्लड इज फ्लोइंग देर इज नो कोॲग्युलेशन और क्लॉट फॉर्मेशन. म्हणजे हे जे ब्लड आहे ते हे गोठत नाही. गोठणे म्हणतो ना आपण, दॅट इज क्लॉट फॉर्मेशन. सो देर इज नो क्लॉट फॉर्मेशन इनसाइड द ब्लड वेसल when the blood vessel is intact. Intact means what beta? Intact means it is not injured at that time. So the thing is, why it is not clotting? Because of the presence of the heparin, which is anticoagulant. Coagulation means clotting. Anticoagulation means not to clotting. Who is anticoagulant? Heparin. Very important. हेपॅरिन इज अँटीकोॲग्युलेंट. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आणि हे मी कधी सांगितलंय, हेपॅरिन केव्हा वर्क करतोय? ज्या वेळेस ब्लड इथे क्लॉट म्हणजे की ब्लड वेसलच्या आतमध्ये ब्लड आहे आणि नॉर्मल आहे, तिथे कुठली इंजुरी नाही आहे, काहीच नाही आहे. ओके, नाव वी विल गो टू द मेन पॉइंट, अँड आय एम 100% शुअर बेटा की येस दे विल आस्क यू दिस फिगर. They will ask you this figure to draw. So practice it up. सो बेटा आता आपण घेऊया काय घेतलेलं आहे ते बघूया. इथे काही पॉइंट्स आपण ऍड करूया आपल्या याच्यातून. Here you can see extrinsic pathway, intrinsic pathway. बराबर. Again you can see कि in extrinsic pathway some steps they are different. In intrinsic pathway some steps they are different, means different from one another. And then you can see की काही स्टेप्स पुढे गेल्यानंतर दोघांचे हे कॉमन स्टेप्स येतात. Okay, now see what exactly it is. First we will see the extrinsic pathway. Extrinsic pathway, when it occurs when there is damage to tissue outside the vessel, outside the blood vessel. This is what? Outside the blood vessel, when there is damage to the tissue. Tissue cut झालेला आहे. Tissue cut होतोय outside the blood vessel. At that time beta extrinsic pathway will occur. So this is MCQ. Now what is the next point? When there is damage to the tissue outside the blood vessel, at that time tissue thromboplastin, please write down here as the factor third. Thromboplastin, नीट लक्ष द्या, thromboplastin. ठीक है. So this is third number factor, it is secreted. ठीक है. And this thromboplastin then it converts the inactive factor 10th into activated factor 10th. It is not X, it is 10th. काय होतं लक्षात घ्या बेटा. एक तर ब्लड क्लॉटिंग जी आहे ना, त्या ब्लड क्लॉटिंग प्रोसेस ही एक कॅस्केड प्रोसेस आहे. Which process? It is a
कॅस्केड प्रोसेस. व्हॉट डज इट मीन? नीटचा क्वेश्चन आहे. व्हॉट डज इट मीन की ही प्रोसेस अशी प्रोसेस आहे बेटा की ज्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. एक, मग एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, अशी हे स्टेप्स आहेत. आणि हे काय करतात माहिती आहे का, की सपोज हा आहे, हा काय करेल, याला ऍक्टिव्हेट करेल. हा काय करणार आहे, नेक्स्टला ऍक्टिव्हेट करतो. द नेक्स्ट वन इट विल ऍक्टिव्हेट नेक्स्ट वन, नेक्स्ट वन विल ऍक्टिव्हेट नेक्स्ट वन. एक दुसऱ्याला स्टिम्युलेट करत जात असतात, ऍक्टिव्हेट करत जात असतात. म्हणजे आधी हे सगळे कसे असतात, ऑल दीज आर इनऍक्टिव्ह. बघा, लक्ष द्या, ह्या वर्ड वरती नीटचा क्वेश्चन होता. आय थिंक 2016 चा होता तो, की हे जे फॅक्टर्स असतात, कोॲग्युलेटिंग फॅक्टर्स सगळे आहेत, तर हे सगळे फॅक्टर्स आधी इनऍक्टिव्ह असतात. नंतर मग जे आहे ते सगळ्यात पहिले आपण इथे फॅक्टर 3 घेतोय. हा काय करणार आहे, एक दुसऱ्याला, हे सगळे जे फॅक्टर्स आपण जे घेतलेले टोटल फॅक्टर्स, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स, फक्त सिक्वेन्स 1 2 3 4 अशी सिक्वेन्स नाहीये. ठीक आहे, तर सिक्वेन्स थोडीशी वेगळी आहे. सो ऍक्च्युअली हे काय करतात, एक दुसऱ्याला स्टिम्युलेट करत जात असतात, ऍक्टिव्ह करतात. दॅट्स इट. हे विचारणार नाही व्हॉट इज कॅस्केड प्रोसेस, हे नाही विचारणार. हा, बट दे विल आस्क यू whether the blood clotting process it is cascade or not. Yes, it is cascade. And of course the all the steps है ना, जे काही असणार आहे substrate वगैरे, they are in the inactive stage and then they become active like that. So the thing is beta, in the extrinsic pathway it occurs when damage to the tissue outside the blood vessel is there. Because of that damaged tissue, बघा लक्ष द्या, प्लॅटिलेट्स और डॅमेज्ड टिश्यू, डॅमेज्ड टिश्यू, डॅमेज झालेला ना, तो काय सिक्रेट करतो, दॅट डॅमेज टिश्यू विल सिक्रेट द फॅक्टर 3rd, विच इज दॅट थ्रोम्बोप्लास्टिन. ठीक आहे, नाउ दिस थ्रोम्बोप्लास्टिन इट विल नाउ ऍक्टिव्हेट द फॅक्टर 10th. थ्रोम्बोप्लास्टिन काय करतोय, जो इनऍक्टिव्ह फॅक्टर 10th होता त्याला ऍक्टिव्हेट करणार आहे. ठीक आहे, नाउ व्हॉट इज दिस फॅक्टर 10th? प्लीज राइट डाउन फॅक्टर 10th. इट इज ऍक्च्युअली, राइट डाउन 10th फॅक्टर, इट इज ऍक्च्युअली द स्टुअर्ट प्रॉवर फॅक्टर. इट इज नॉट पॉवर, इट इज स्टुअर्ट प्रॉवर फॅक्टर. ठीक आहे, सो ते. नाउ व्हॉट इज द थिंग की हा जो स्टुअर्ट प्रॉवर फॅक्टर आहे हा तर सिक्रेट झालाय. ओके, नाउ द थिंग इट इज बेटा, दिस फॅक्टर, प्लीज कंटिन्यू हियर. दिस फॅक्टर, और I will take another color. This factor actually along with the calcium ions, that is factor 4th, कॅल्शियम आयन्स. लक्षात घ्या, हा ऍक्टिव्हेट झाला ना 10th नंबरचा फॅक्टर, नंतर तो काय करतो, तर फॅक्टर 4th यूज करतो कॅल्शियम आयन्सला. तर त्यावेळेस काय करतो तो, इट विल फॉर्म प्रोथ्रॉम्बिनेज. ठीक आहे, फॉर्म्स, काय फॉर्म करणार आहे, प्रोथ्रॉम्बिनेज. नीट लक्ष द्या, प्रोथ्रॉम्बिनेज. ओके, सो आता बघा वर्ड काय घेतला, हे तर झालं इथे बघा, प्रो. ठीक आहे, थ्रॉम्बिनेस, प्रोथ्रॉम्बिनेस. बेटा नीट लक्ष द्या, whenever the suffix comes ase, जर एस असं येत असेल तर इट मीन्स व्हॉट, इट इज अन एन्झाईम. ती कोण आहे, एन्झाईम. ठीक आहे, म्हणजे आपल्या लक्षात येते की प्रोथ्रॉम्बिनेस ही जी एन्झाईम आहे, ही एन्झाईम कुणावरती ऍक्ट करणार आहे, कोण आहे, प्रोथ्रॉम्बिन. who is ahead of the ACE, that is prothrombin. So prothrombinase enzyme कुणावरती ऍक्ट करणार आहे, it will act on prothrombin. Here you can see prothrombin, बराबर. So but beta, this prothrombinase enzyme na, first it will actually see, it will inactivates heparin, inactivates heparin and then converts, so here you can take this prothrombin into thrombin. ठीक आहे, सो पुन्हा एकदा सांगते काय होत असतं,
फॅक्टर 10th जो आहे तो फॅक्टर 10th ऍक्टिव्हेट झाल्यानंतर विथ द हेल्प ऑफ कॅल्शियम आयन्स इट फॉर्म्स द प्रोथ्रॉम्बिनेज. दिस प्रोथ्रॉम्बिनेज, so first it will inactivate the heparin. What is heparin? Anticoagulant. तो ब्लड वेसल च्या आतमध्ये जे ब्लड फ्लो होत होतं त्याला कोॲग्युलेट होऊ देत नाही, पण आपल्याला तर कोॲग्युलेशन करायचं आहे. सो ऑफकोर्स फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू इनॅक्टिव्हेट दिस हिपॅरिन, नाहीतर मग ते कोॲग्युलेट होणारच नाहीये. सो ते बट हू विल इनॅक्टिव्हेट? प्रोथ्रॉम्बिनेज विल inactivate heparin, and then this prothrombinase will work on prothrombin, and this prothrombin it is also inactive, beta. Prothrombin is inactive. How? Here you can see pro. जेव्हा पण pro word येतो बेटा, it is inactive. Pro word असेल prefix मध्ये, it is inactive. Okay. So this prothrombin, which is inactive form, it gets converted into its active form. Pro remove kara. What is remaining? Thrombin. So thrombin is the active form. Okay. Now this thrombin, ठीक है. So active form prothrombin, it is factor number second. Prothrombin, it is a factor number second. Now this will form the thrombin. Now this thrombin, it will now act on the fibrinogen. This is factor 1. Fibrinogen is the factor 1. So thrombin कुणावरती ऍक्ट करते? फायब्रिनोजेन मध्ये. आता नीट लक्ष द्या, हे जे फायब्रिनोजेन असतात, लास्ट वर्ड इट इज ओजेन और नोजेन. सफिक्स नोजेन जेव्हा पण वर्ड येईल इट इज इनॅक्टिव्ह. लास्टला सफिक्स जर येत असेल नोजेन लास्टला, दॅन इट इज और ओजेन, इट इज इनॅक्टिव्ह. मग त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म काय असणार आहे? जो कोणी त्याच्या अहेड आहे दॅट विल बी ऍक्टिव्ह फॉर्म. मीन्स दिस फायब्रिनोजेन विच इज इनॅक्टिव्ह, इट गेट्स कन्वर्टेड इनटू फायब्रिन. बराबर. व्हॉट इज फायब्रिन? फायब्रिन इट इज अ थ्रेड लाइक स्ट्रक्चर, मीन्स फायबर्स. फायब्रिन काय करतो? फायबर्स सिक्रेट करता. बट हाऊ आर दे आर अनडिझॉल्व्ड और इनसॉल्युबल. दे आर इनसॉल्युबल. बाळांनो लक्षात घ्या की ऑलरेडी आपला हा जो ब्लड वेसल आहे आणि जेव्हा तिला काही झालं नाही, नॉर्मल आहे, तरी सुद्धा तिच्यामध्ये ना बेटा फायबर्स प्रेझेंट असतात. फायबर्स म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर. म्हणजे कसं असतं की एखादा कपडा फाटला आपला है ना, सो आपण काय करतो? मग त्याचं शिवत होतो, बराबर, स्टिचिंग देतो. फॉर स्टिचिंग व्हॉट वी आर युजिंग? वी आर युजिंग द थ्रेड. स्टिचिंग साठी काय यूज करतो आपण? थ्रेड यूज करतो, बराबर. सो सिमिलरली हियर बेटा, for example, if this is the blood vessel, and for example beta, if this blood vessel it has ruptured here, हा एवढा पार्ट तिचा रप्चर झालाय, कट झालेला आहे आणि इथून ब्लड बाहेर येते, पुन्हा येते. सो हियर ब्लड इट इज कमिंग आउट, बराबर, ब्लड असं बाहेर येत आहे. ॲट दॅट टाइम इफ वी वॉन्ट टू रिपेअर इट, आपल्याला याला रिपेअर करायचं, सो व्हॉट वी रिक्वायर फायबर्स. आपल्याला काय पाहिजे? फायबर्स. फायबर्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स, पण ते दिसायला पाहिजे. वाय आय एम युजिंग द वर्ड इनसॉल्युबल? इनसॉल्युबल मीन्स इथे ना ते फायबर्स दोऱ्यासारखे स्ट्रक्चर्स ते तयार होतात, बिकॉज आधी हे फायब्रिनोजेन जे दिले ना, फायब्रिनोजेन मीन्स तिथे ना ऍक्च्युली सॉल्युबल असतात. सॉल्युबल म्हणजे ऑलरेडी इथे जे ना जेव्हा सगळं व्यवस्थित असतं तर फायबर्स प्रेझेंट असतात, पण ते सॉल्युबल असतात, दिसत नाही. ते सॉल्युबल झालेले असतात, डिझॉल्व्ह झालेले असतात. पण ज्यावेळेस इंजुरी होते ॲट दॅट टाइम, येस वी रिक्वायर द fibers which are insoluble. Those fibers will come here, they will form a network. इथे असं ते शिवून टाकतात, ते नेटवर्क फॉर्म करतात, बराबर. and when they form a network at that time beta, you can see it's like this. नेटवर्क हे असं फॉर्म होतं, बराबर. हे फायबर्स असे मस्तपैकी नेटवर्क और मेश तयार करतात. इन दिस मेश यू कॅन सी अरे गॅप इज रिमेनिंग, बघा इथे गॅप उरलेला आहे. सो ऍक्च्युअली जेव्हा ब्लड इथून पास होण्याचा ट्राय करतो ना बेटा, when the blood it tries to pass from this, at that time जे प्लॅटिलेट्स असतात, लार्ज प्लाझ्मा प्रोटीन्स असतात, ते ना इथे येऊन अटकून राहतात, अटकून जातात. अटकून जातात मीन्स वॉट, त्यांनी ते पूर्ण याला क्लोज केलेलं आहे. जे इथे गॅप उरला होता ना, तिथे आता कोण आलेलं आहे? दॅट इज प्लॅटिलेट्स. what? Platelets or what? The proteins, large plasma
प्रोटीन्स, ते ह्या छोटे छोटे गॅपमधून निघू नाही शकत, मग ते तिथे अटकून जातात. ते काय फॉर्म करतात, तिथे एक प्लग फॉर्म करतात, प्लग. ठीक आहे. तर असंच आहे ना बेटा. सो फायनली मग आपल्या इथे क्लॉटिंग फॉर्म होत आहे. सो ब्लड क्लॉट इज देअर. ओके. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. कारण हे व्हेरी इम्पॉर्टंट इट इज. जे काही मी आता स्टेप्स सांगितले त्याच्यानुसारच तुम्ही लर्न करा. म्हणजे तुम्हाला कुठलाही क्वेश्चन थिअरीमधला विचारला, फॉर एक्झाम्पल हू इनॲक्टिवेट्स हिपॅरिन, यू कॅन से प्रोथ्रोम्बिनेस, बरोबर. त्यानंतर मग फर्दर यू कॅन से येस कुठला फॅक्टर असतो, मग तो काय करतो, मग तो काय करतो, हे सगळं तुम्हाला लक्षात येईल. वन्स अगेन आय विल टेल यू, extrinsic pathway when occurs when there is a damage to the tissue outside the blood vessel. Now here the damaged tissue or the platelets, they will secrete first the factor number 3, that is thromboplastin. This thromboplastin, it will convert the inactive factor 10th into activated factor 10th. Okay, that is the Stewart-Brower factor. This factor, activated factor, it will secrete or it will with the help of calcium ions, that is factor number 4, it forms prothrombinase. As the name suggests, last word it is A, so it is the enzyme which will work on prothrombin. Okay, but before working on prothrombin, it first it will inactivate the heparin, which is the anticoagulant, and then it will convert the prothrombin, which is the factor second, into thrombin. Now this thrombin, it will act on the fibrinogen, which is actually inactive factor first, and this fibrinogen gets converted into fibrin, and then which is not soluble, insoluble it is, and then this fibrin, it will form the blood clot. Okay. So this was about actually the extrinsic pathway. Actually, if we see the intrinsic pathway, you can say it occurs when damage to the blood vessel. Damage to the blood vessel. Directly blood vessel, it is damaged. इथे काय होता, damage to the tissue outside the blood vessel. Here it is damage to the blood vessel. At that time, it forms the cascade of clotting factors. See here the word is cascade. Cascade means one after another. The clotting factors, they are used, and of course these clotting factors, they are first in the inactive state, and then further again in that cascade, again the same thing. Factor 10th is converted into activated form, and then the same story is there. एक सांगू परत एकदा, खूप गोष्टी सांगते मी, एक सांगू माहित आहे. सो मेनी MCQs आर देअर इन दिस फिगर. मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलंय त्याची प्रॅक्टिस करा बेटा, because they can ask you what is intrinsic pathway, what is extrinsic pathway in the MCQs or 1 mark question. What is factor number 10, which factor is first formed, or like that. बराबर बेटा, what is heparin, हे विचारू शकतात. It's very easy blood clotting, and it is very 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 important. Please practice this diagram. Okay, chalo, then here we will stop now. Okay, चला मग, bye bye.